नमस्कार, मी धोत्रे एस.बी. शिल्पने देशक कातारी ITI पिंपरी. आज आपल्याला लेथवर टेल स्टॉक ऑफसेट मेथडच्या साहाय्याने टेपर टर्निंग कसे करावे हे आपल्याला आज या ठिकाणी पाहायचे आहे. तर ज्यावेळेस एखादा जॉब आपल्याकडे अवेलेबल असतो व त्याची लांबी ही रेग्युलर जॉबपेक्षा जास्त असते, या पद्धतीचा जर जॉब आपल्याला करायचा असेल व त्याची लांबी जास्त असेल, अशा जॉबवर टेपर टर्निंग करण्यासाठी आपला रेग्युलर कंपाऊंड स्लाइडचा वापर न करता आपल्याला टेल स्टॉक ऑफसेट पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला टेपर पूर्ण करायचं असतं. अशा जास्त लांबीच्या जॉबवर टेपर करण्यासाठी आपण टेल स्टॉक पद्धतीचा वापर करून एक जॉब करून इथं पाहणार आहोत. तर असा जॉब करण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याला जॉब हा बिटवीन सेंटरमध्ये सेट करून घ्यायचा आहे. तर मशीनवर पहिल्यांदा सेंटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा सेंटर आपण तयार करून घेतलाय. कंपाऊंड स्लाइडला 30 डिग्री सेटिंग लावून टेपर टर्निंग करून हा सेंटर तयार केलेला आहे. त्याच पद्धतीनं इकडे टेल स्टॉक मध्ये आपण रिव्हॉल्विंग सेंटर सेट केलेला आहे आणि या दोन्ही सेंटरच्या मध्ये लॉक कॅरियरच्या साहाय्याने एक 200 mm लांबीचा जॉब आपण या ठिकाणी सेट केलेला आहे. आता हा जॉब आपल्याला टेपर टर्निंग करताना कंपाऊंड स्लाइडच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी टेल स्टॉक ऑफसेट मेथडचा उपयोग करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला एक साधारण एक सूत्र आहे. टेल स्टॉक ऑफसेट मेथडच्या साहाय्याने आपल्याला आधी टेल स्टॉकचा ऑफसेट काढावा लागेल. या सूत्राची थोडीशी माहिती देतो तुम्हाला. तर या ठिकाणी आपल्या जॉबचा हा डायमीटर जो आहे तो 27 आहे. त्याच्यामुळं कॅपिटल डी आपला 27 आला. टेपर केल्यानंतर आपल्याला जो डायमीटर मिळवायचा आहे त्याचं डायमेन्शन 24 आहे. त्यानंतर कॅपिटल एल म्हणजे जॉबची पूर्ण लांबी ही 200 mm आहे व टेपरची लांबी ही 50 mm आहे. जॉबची पूर्ण लांबी याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते, त्यामुळे त्याची आपण लांबी पूर्ण घेतलेली आहे. एल कॅपिटल एल बरोबर 200 आणि रेग्युलर टेपर आपण जो करणार आहोत तो 50 mm चा करणार आहे. मग आपलं टेल स्टॉक ऑफसेट मेथड या मेथडच्या साहाय्याने टेपर काढण्यासाठी सूत्र आहे डी कॅपिटल डी वजा स्मॉल डी भागिले 2 गुणिले कॅपिटल एल भागिले स्मॉल एल. आता या सूत्रामध्ये या व्हॅल्यूज आपण भरून घेतल्यात. 27 वजा 24 भागिले 2 गुणिले कॅपिटल एल म्हणजे जॉबची पूर्ण लांबी भागिले टेपरची लांबी म्हणजे 200 भागिले 50. तर हे आपण इक्वेशन सोडवलेलं आहे. सोडवल्यानंतर आपल्याला टेल स्टॉक ऑफसेट जो आहे तो 6 mm मिळालेला आहे आणि त्या 6 mm चं सेटिंग आपल्याला या टेल स्टॉकवर करायचं आहे. आता ते सेटिंग कशा पद्धतीने करायचे ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला टेल स्टॉकचा जो मेन बोल्ट आहे, नट आहे, तो नट आपल्याला लूज करून घ्यायचा आहे. हा नट लूज केल्यानंतर आपल्याला पुढचं काम करायचंय. त्यासाठी आपण ॲलन कीचा वापर करणार आहोत. ॲलन कीच्या साहाय्याने ॲलन कीचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला हे चेक करावं लागेल की त्याचे स्क्रू कुठे आहेत. ही टेल स्टॉकची बॉडी आहे आणि इकडे खाली हा टेल स्टॉकचा बेस आहे. बेस हा आपला बेडवर फिक्स असतो व बॉडी आपल्याला त्याच्यावर सरकती करायची आहे. तर ते किती mm सरकवायचे आहे तर कॅल्क्युलेशन नुसार आपल्याला 6 mm बॉडी फक्त सरकून अलीकडे घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जो ॲलन स्क्रू आहे ज्याच्यामध्ये हे ॲलन की आपण बसवणार आहे, तर हा ॲलन स्क्रू आधी आपण लूज केलेला आहे बघा. या साईडचा लूज करायचा आहे व त्याच्या अपोजिट साईड असलेला जो ॲलन स्क्रू आहे या ठिकाणी तर त्याला आपल्याला टाईट करायचं. या ठिकाणी ॲलन की बसवायची आणि बसवल्यानंतर पहा इथे पहा या ठिकाणी तर मुवमेंट होत आहे बघा. टेल स्टॉकची बॉडी ऑपरेटरच्या दिशेने अलीकडे येत आहे
आता हे लॉक झाले, त्याच्यासाठी पुन्हा एकदा या साईडला लूज करायचं. या साईडनं लूज करून घेतला आहे आपण. कडे झाली खोल आलंय. त्या साईडनं लूज केल्यावर या बाजूला आपण टाईट करणार आहोत व या ठिकाणी चेक करायचं आहे आपले 6 mm बॉडी ही बेसपासून अलीकडे आहे की नाही ती चेक करण्यासाठी आपण फोर्नियरच्या सहाय्याने आपण चेक करू शकतो. दोन्ही रेषेमधील अंतर हे 6 mm बरोबर आलं पाहिजे. कमी आहे थोडंसं, आपण आणखी त्याला बरोबर 6 mm आपला टेल स्टॉक ऑफसेट झालेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर टेल स्टॉक आपला 6 mm ऑफसेट झालेला आहे. जॉब याच्यापूर्वी आपला मशीनच्या ॲक्सेसला जो समांतर होता तो आता काही डिग्रीमध्ये टिल्ट झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जॉब कसा आहे आता क्रॉस. जॉब हा क्रॉस आहे. तर याला आपल्याला टेपर टर्निंग करण्यासाठी सुरुवात करायची. आता याच्यामध्ये टेपर टर्निंग करताना कुठल्याही प्रकारचं अँगल हा कंपाऊंड स्लाईडला लावायचा नाही आहे. जो काही सेटिंग करायचे ते फक्त टेल स्टॉकमध्येच करायचे आणि त्याला 6 mm आपण ऑफसेट ऑलरेडी करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी फक्त आपल्याला टर्निंग करत जायचे. टेल स्टॉकचा मेन बोल्ट टाईट केलेला आहे आपण. आता सुरुवात करायची. या ठिकाणी तुम्हाला दिसेल आता आपण कट लावला होता. कट लावल्यानंतर कॅरेजच्या साह्यानं या ऑपरेशनमध्ये आपण फीड देतो. क्रॉस लाईटच्या साह्यानं डेप्थ ऑफ कट देतो. आता फीड दिल्यानंतर तुमच्या लक्षात असं आलं असेल या ठिकाणी आपला कट हा संपलेला आहे. संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिव्हर्स जायचं आहे, मागे जायचं आहे. क्रॉस लाईटच्या साह्यानं पुन्हा डेप्थ ऑफ कट द्यायचं आहे आणि सेकंड कट घेतला आपण. सेकंड कट सुद्धा आपल्याला एक ठराविक अंतर गेल्यानंतर ते कट सुटलेलं आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला आता कट घ्यायचे आहेत व आपल्याला जो 24 डायमीटर दिला आहे तो डायमीटर आपल्याला कंप्लीट करायचा आहे.
हे नेहमीचं टर्निंग सारखं हे ऑपरेशन न होता, जरी आपण कॅरेजला चाल देत असलो तरी इथं टर्निंग ऑपरेशन न होता कुठलं ऑपरेशन होणार आहे याच्यामध्ये पेपर टर्निंग व या साईडला निमुळता डायमीटर तयार होणार आहे, पुढच्या साईडला मोठा डायमीटर तयार. साडे 25 मीटर झालेला आहे, 25.5. आपल्याला किती करायचं आहे? 24 करायचं आहे. तर अजून आपल्याला आता कडी घ्यावी लागते. कडी घेऊन जोपर्यंत या ठिकाणी आपला डायमीटर 24 होत नाही तोपर्यंत आपल्याला कडी घेत राहायचे आहेत. त्याच्यामध्ये या पुढच्याकडे आपण पेपर टर्निंगचा कट हा इथं कॅरेजच्या साह्याने पूर्ण केलेला आहे. पूर्ण केल्यानंतर आता आपण चेक करून पाहूया साधारण डायमेन्शन किती आलेलं आहे. पहिल्यांदा छोटा डायमीटर चेक करून पाहू आपण. 24. ओके, म्हणजे आपला जो छोटा डायमीटर 24 पूर्ण करायचा होता तो आता 24 या ठिकाणी आपला
पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आता टेपरची लांबी आपण चेक करूया. पन्नास. तर टेपरची लांबी आपल्याला 50 mm या ठिकाणी मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आपला टेपर पूर्ण झालेला आहे. आणि हा टेपर आपण टेल स्टॉक ऑफसेट मेथड या पद्धतीनं टेल स्टॉकला 6 mm ऑफसेट करून हा टेपर आपण या ठिकाणी पूर्ण केलेला.